जय जिल्हा मित्रांनो, मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक लग्न अक्षदा. मित्रांनो, लग्न जुळत नाहीत हा विषय आता गेल्या काही 2-3 वर्षामध्ये चावून चावून चोथा झालेला आहे आणि ते बऱ्याच अंशी खरंही आहे. आणि त्या हिशोबानं अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत, विवाहाचे प्लॅटफॉर्म आहेत आणि त्याच्यावर बऱ्याच समाजधुरीणांच्या पोस्ट येत असतात. विवाह जुळविण्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मुलींचे पालक कसे भाव खातात इत्यादी गोष्टीवर त्या कॉपी पेस्ट फॉरवर्डेड पोस्ट असतात. मात्र ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या तरफदारीनं आपण त्या पोस्ट फॉरवर्ड करत असतो किंवा कॉपी पेस्ट करत असतो, त्याला मात्र आपण स्वतः कुठेच कृतीची जोड देताना दिसत नाही. आणि त्यामुळे ह्या सगळं एकतर्फी कृती आपण करत असतो. मुलींच्या पालकांनी कसं वागलं पाहिजे, मुलींनी कसं वागलं पाहिजे, कर्तृत्वान नवरा मुलगा असला तर त्याला कसा होकार दिला पाहिजे. याच्या आधी 2-3 वर्षाच्या आधी सरकारी नोकरीचा विषय होता. आता सरकारी नोकऱ्या सगळ्या बंद झालेल्या आहेत किंवा त्या कालबाह्य झालेल्या आहेत, हे लोकांना आता कळून चुकलं. 3 वर्षाच्या आधी एक सेवाभाव म्हणून आम्ही मराठा लग्न अक्षदाची ज्यावेळेस सुरुवात केली, तर त्यावेळेस आम्ही ॲप्लिकेशन हे लॉन्च केलं होतं आणि व्हॉट्सअपचे ग्रुप काही तयार केले होते. त्याच्यामध्ये आमच्या तालुक्यातील बरेच बायोडाटा त्या ग्रुपवर आले आणि ते आल्याच्या नंतर बऱ्याच मुलींच्या पालकांना आम्ही फोन लावले. जवळपास 50-60 मुलींच्या पालकांना फोन लावले आणि त्यांना विचारलं की आपला बायोडाटा असा असा आलेला आहे आमच्या ग्रुपवर, तर आपल्या अपेक्षा काय. तर प्रत्येकाचं एकच उत्तर असायचं ठरलेलं, सरकारी नोकरी आणि मागे शेती, सरकारी नोकरी आणि मागे शेती. मात्र सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळणं त्यावेळेस शक्य होतं का, किंवा सरकारी नोकरी लागण्याचं प्रमाण किती आहे याचा कोणी विचार करत नव्हतं. नंतर त्यातील बऱ्याच मुलींचे लग्न झालेत, मात्र त्या सगळ्या सरकारी नोकरीवाल्याला दिल्यात असं नाही. आणि लग्न जुळत नाहीत याच्यामागची अनेक कारणं आहेत. पूर्वी साधारणतः 15-20 वर्षाआधी लग्न जी व्हायची ती मुलाची आणि मुलीची लग्न व्हायची. म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये ते विवाहबंधन व्हायचं. मात्र आता सगळ्याच मुली जवळपास 12वी किंवा 12वीपेक्षा जास्त शिका लागल्या आणि बऱ्याचदा ग्रुपवर मग एक पोस्ट येते की 10वी झालेल्या किंवा 10वीपेक्षा कमी शिकलेल्या मुलींचे किंवा गरीब घरच्या मुलींचे बायोडेटे टाका. आजकाल या जमान्यामध्ये गरीब असं कोणीच नाही. सगळेच जण पैशावालेही अडचणीत येतं आणि गरीबही अडचणीत येतं आणि सगळेच स्वतःच्या परीनं श्रीमंत आहेत किंवा कोणी कमी आहे असं नाही. अशा स्थितीमध्ये मुलींचं शिक्षण हे 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा तांत्रिक शिक्षणामध्ये किंवा वैद्यकीय शिक्षणामध्येही मुली अग्रक्रमाने पुढे जात आहेत. आणि हे जात असताना, शिकत असताना साहजिकच त्या पालकांना मग त्या तोडीचा नवरा मुलगा मिळणं आवश्यक असते. आताची जी काही लग्न होतात तर ती पहिली गोष्ट जी पसंती ठरते ते ती एकमेकांच्या बाह्य सौंदर्यावरून. दुसरी जी गोष्ट ठरत असते तर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काय आहे तर ते कुठेतरी मिळतं जुळतं किंवा मॅच होणारं आहे का. 15-20 वर्षाआधी अशी स्थिती होती की एखादा शिक्षक असेल किंवा एखादा नोकरीवाला असेल तर त्याला 10वी-12वी झालेली मुलगी किंवा त्याहीपेक्षा कमी शिकलेल्या मुली दिसायला जर बऱ्या असतील तर त्या हुंड्याच्या बळावर किंवा दिसण्याच्या बळावर त्या केल्या जायच्या. आणि हुंडा पद्धती अजूनही जे काही नोकरीवाले आहेत किंवा जे काही चांगल्या घरचे आहेत तर त्यांच्याकडचा हुंडा अजूनही बंद झालेला नाही. त्याच्यामुळे मुलींच्या पालकांनाच अक्कल सांगून काही अर्थ नाही. कारण समाज व्यवस्था बदलायची असली तर पूर्ण समाजानंच बदललं पाहिजे. मात्र एकाकडून कोणाकडून तरी अपेक्षा धरायची हे सर्वार्थानं चूक असतं. अशा स्थितीमध्ये मुलांची आणि मुलींची ही प्रोफेशनमध्ये लग्न होत असताना जर मुलगा डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरीनच बायको लागेल. याच्या आधी होत होतं की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जे काही जुने डॉक्टर येतात त्यांच्या बायका शेती करणाऱ्या आहेत किंवा घरकाम करणाऱ्या आहेत किंवा ज्याला आपण हाऊसवाईफ म्हणू, अशा स्थिती आहे. पण आता तसं नाही. निदान एखादा MBBS असेल तर त्याला नसेल MBBS मिळत तर तो BMS कडे जाईल, BHMS कडे जाईल किंवा नसलेच मिळत तर डेंटल स्पेशालिस्ट म्हणून किंवा BDS केलेल्या मुलीला तो प्राधान्य देईल. पण त्याला शेतीत जाणारी किंवा शेतीत कसणारी किंवा साधारण जेमतेम ग्रॅज्युएट शिकलेली मुलगी त्याला चालत नाही. त्याला त्याच्या शेजारी बसून असणारीच डॉक्टर मुलगी लागेल. नोकरीवाला असेल तर तो नोकरीवाल्या मुलीलाच प्राधान्यक्रम देतो. आणि ह्या गोष्टी घडत असल्यामुळे मग इक्वल प्रोफेशनमध्ये किंवा इक्वल एज्युकेशनमध्ये नवरदेव नवऱ्या स्थळं सापडणं अवघड असतं. इकडून तिकडून एखादं स्थळ आलं तर बाह्य पसंती होत नाही, मुलगा मुलगीची पसंती होत नाही. ह्या गोष्टी जर झाल्या तर कुठेतरी नातेसंबंधाची अडचण येते. दुसरीकडे
लग्न हे ओळखीत किंवा नात्यागोत्यातच शक्यतोवर जुळत असतात. जर सरकारी नोकरी असेल किंवा हाय प्रोफेशन असेल किंवा श्रीमंत कुटुंबातील असतील तर अशा लोकांची जिल्ह्याबाहेर किंवा आपल्या विभागाच्या बाहेर जसं विदर्भ मराठवाडा किंवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थळं जुळू शकतील, पण ही अपवादानं जुळण्याचं प्रमाण खूप कमी असते. म्हणजे हजारात एखादं लग्न असं या पद्धतीनं जुळतं. आणि मग ह्या गोष्टी आपण कुठेतरी समजूनच घेत नाही. एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर एखादा बायोडाटा आला की समजा तो वाशिम जिल्ह्यातला असला, मुलगा नाशिक जिल्ह्यातला असला, तर हा लग्न जुळणं कधीच शक्य नसतं. तरीही लोक ती मानसिकता समजूनच घेत नाहीत. त्याच्यातही पुन्हा फसवणूक करणारी तत्व खूप मोठ्या प्रमाणात याच्यात आलेली आहेत. कोणीतरी येतं व्हॉट्सअपचा ग्रुप काढतं, 100 रुपये 200 रुपये 500 रुपये टाका, त्याच्यानंतरच तुम्हाला बायोडाटा टाकला जाईल. हेही अशी दलालांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही दलाल घुसतात आणि ते लोकांच्या बायोडाटावरून नंबर घेऊन त्यांना फोन करतात. सगळ्यात मोठी शोकांतिका ही की आम्हाला काही बायोडाटावर आम्ही आमचे स्वतःचे नंबर टाकतो आणि ते नंबर टाकल्याच्या नंतर या विवाह संस्थेच्या मुलीकडून आता या 4-6 महिन्यामध्ये ते प्रमाण काहीसं बंद झालं किंवा कमी झालं. पण याच्या आधी इतके फोन येत होते की तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का, मी अमक्या अमक्या विवाह संस्थेतून बोलते. आणि बोलणाऱ्या ह्या सगळ्या मुलीच असायच्या. म्हणजे आम्हाला हा प्रश्न पडायचा की आम्ही स्वतःला मर्द म्हणून घेतो आणि मर्द म्हणून घेत असताना आता ह्या हातात बांगड्या घातलेल्या मुली आमचे लग्न जुळवणार आमच्याकडून पैसे घेऊन. म्हणजे ही केवढी मोठी शोकांतिका आहे की आपण कुठल्या दिशेनं चाललोय. एकतर आपण नको त्या प्रमाणामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं अतिक्रमण आपल्यावर लादून घेतलंय आणि त्या पाश्चात्य संस्कृतीच्या जे काही आता दुष्परिणाम समोर येत आहेत त्याची फळं आपण भोगत आहोत. तरी हे सगळं होत असताना आपण कुठेतरी सुधारलं पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून प्रत्येकाने आपल्या ओळखीच्या लोकांना त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणलं पाहिजे. विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण खूप नगण्य असतं. कारण गेले 3 वर्ष आम्ही एक सेवाभाव म्हणून मोफत मराठा लग्न अक्षता चालवतो आणि आम्हाला अनुभव आहे की यातून लग्न जुळणं म्हणजे जुळतच नाहीत असं म्हटलं तर चालतं. फक्त एकमेकांना माहिती व्हावी यासाठी हा प्लॅटफॉर्म असतो. आणि बऱ्याच लोकांचा हा समज आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे 5-10 हजार रुपये भरले की आपलं लग्न लगेच जुळतं. म्हणजे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर एखादी वस्तू पाहिली लगेच कार्टमध्ये टाकली, ऑनलाईन पेमेंट केलं की घरी येते वस्तू. तशातलं हे नसतं. ही गोष्ट आधी समजून घ्या. अनेकांनी या विवाहाचा बाजार मांडलेला आहे. नको ते फिया आणि पैसे घेतात आणि त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्या माध्यमातून किती लग्न जुळले. एखादं जुळलं असेल तर त्याचा फीडबॅक घ्या की बाबा या तुमचं जर जुळलं असेल. ती एकमेकांना मदत करण्यासाठी सहाय्यभूत होण्यासाठी एक छोटासा प्लॅटफॉर्म आहे. आता सगळे लोकांकडे वेळ नाही आहे आणि त्या दृष्टीने ते योग्यही आहे. आणि काही विवाह संस्था चांगल्या पद्धतीने काम करतात, अत्यल्प मोबदला घेऊन त्या बदल्यात ते सेवा देतात. पण काही काही लोक तर निवळ फसवणुकीच्या उद्देशाने याच्यावर आलेले आहेत. तर या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे. तुर्तास आपण प्ले स्टोअरला जा, मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करा, ते वापरून पहा. ते फुकट आहे. नाही पटलं तर त्याला डिलीट करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप दिलेले आहेत, तर ते ग्रुप जॉईन करा. आणि आम्ही जे काही टाकत असतो व्हिडिओ तर ते मनातून टाकत असतो, तर ते पाहण्यासाठी थोडा 5-10 मिनिटाचा वेळ द्या. वेळ नसेल तुमच्याकडे रील्स वगैरे पाहण्यासाठी रिकामा वेळ भरपूर आहे. याच्यातून आम्ही काहीतरी चांगली आणि फायद्याचीच माहिती देऊ. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ जय महाराष्ट्र.